अभिनेता जावेद जाफरी यांच्या कुटुंबियांची जवळपास 18 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वादग्रस्त सहाय्यक पालिका आयुक्त महेश पाटील सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी मालमत्ता कक्षाकडून वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. जावेद जाफरी यांची पत्नी हबीबा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर खार पोलीस ठाण्यात महेश पाटील यांच्यासह व्यावसायिक निशित पटेल, रुपेश सागर मेहता, देवेंद्र पडवळ आणि इतरांविरोधात आर्थिक फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील आरोपी निशित पटेल याच्या पोलीस कोठडीत मंगळवारी वाढ करण्यात आली. मात्र गुन्हा दाखल होताच महेश पाटील गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध अधिक तीव्र करण्यात आलाय. तक्रारीनुसार सप्टेंबर 2024 पासून आरोपी जाफरी कुटुंबाच्या घरी वारंवार येत होते. विविध दुकाने आणि कमर्शियल स्पेस हस्तांतरणाचे करारनामे करण्यात आले. रुपेश नावाच्या व्यक्तीने सरकारी यंत्रांसारखे दिसणारे मशीन आणून फोटो, सही आणि फिंगरप्रिंट घेतल्याचाही दावा करण्यात आलाय. तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपींनी एकूण 15 विविध करारनाम्यांच्या छायांकित प्रती जाफरी कुटुंबाला दिल्या. मात्र मूळ कागदपत्रे सुप्रीम बिल्डर्सकडे असल्याचं सांगत ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. चौकशीत ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलंय. हबीबा यांनी पोलिसांकडे करारनाम्यांच्या प्रती, नोटरी कागदपत्रे, व्हॉट्सअप चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ सादर केले असून त्या आधारे तपास सुरू आहे. महेश पाटील हे पालिका अधिकारी असल्यामुळे त्यांच्या विश्वासावरच पैसे गुंतवल्याचं हबीबा यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. दरम्यान महेश पाटील यांनी अशाच प्रकारे इतर बड्या अधिकाऱ्यांनाही गंडवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मुंबई.